पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या सत्र सुरूच। बिबवेवाडीनंतर एरवडा फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन तोडफोडीच्या घटना। पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश। लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू आक्रमक। योजना महिलांसाठी नाही तर सत्तेत येण्यासाठी होती। लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज। कडूंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड दौऱ्यावर। एमआयडीसीतील आईस्क्रीम कारखान्याचं उद्घाटन करणार। पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचंही भूमिपूजन होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर। 25,000 लाडक्या बहिणींना आभार सभेचं निमंत्रण। लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी कार असल्यास योजनेतून नाव वगळणार। पुण्यात 75,000 महिलांच्या घरात कार। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेतील आरोपी जलील पठाणला जामीन। मास्टरमाइंड इराणना कोंगोलवार अद्याप सीबीआयला सापडेना। दारूरमधील तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेटस। कृष्णा आंधळे देशमुख हत्येतील फरार आरोपी। कराड मुंडेंच्या बातम्या बघितल्यानं तरुणावर केला होता हल्ला। वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम। आसिफ सिद्दीकी यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। शेफाटा रोड 10 फेब्रुवारीपर्यंत बंद। रेल्वेच्या दिल्ली ते जयंतपिटी रेल्वे माल वाहतूक मार्गावर विशेष कामासाठी निर्णय। तिरुपती देवस्थान समितीची मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कारवाई। धार्मिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 18 कर्मचाऱ्यांवर कारवाई। हिंदू परंपरांचे पालन न केल्याचा आरोप। सोन्याच्या दरात नवा उच्चांक। आठवड्याभरातच 1800 रुपयांची उसळी। सोनं प्रतितोळा 88,000च्या घरात।